दैनिक मराठवाडा नेता यूट्यूब आणि मराठवाडा नेता परिवाराच्या वतीनं महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं नुकतंच दुःखद निधन झालं. आमच्या परिवाराच्या वतीनं मी त्यांना भावपूर्ण आदरांजली व्यक्त करतो. मित्रहो, जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचा विचार करत असताना आपण लातूर जिल्हा परिषदेमध्ये एकूण 58 जागा गेल्या वेळा होत्या. त्यापैकी भाजप 36 जागेवर, काँग्रेस 14 जागेवर, शिवसेना 1 जागेवर आणि राष्ट्रवादी काँग्रेस 6 जागेवर आणि इतर 2 जागे अशा प्रकारचं चित्र होतं. पण यावेळेसचं चित्र पाहत असताना निश्चित राष्ट्रवादीच्या काही जागा वाढू शकतात, काँग्रेसच्या जेमतेम तेवढ्याच राहतील किंवा कमी होतील आणि भाजपच्या 36च्या ठिकाणी 30 ते 37 अशा प्रकारचा प्राथमिक अंदाज आहे. अहमदपूर आणि ही लोक म्हणतात ही निवडणूक राम भरोसे आहे. तुम्ही म्हणाल राम भरोसे म्हणजे काय? कोणत्या रामाच्या भरोशावर? लातूर जिल्ह्याच्या राजकारणाचा गेल्या वेळेसची परिस्थिती, यावेळेसची परिस्थिती पाहत असताना जिल्ह्याला एक समर्थ अध्यक्ष लाभलेले आहेत. जे अध्यक्ष कोणाचीही मनमानी किंवा काही भाजप चालू देत नाहीत. त्यामुळं शिस्तप्रिय नियोजन आणि मग 5ही आमदार 2 राष्ट्रवादीचे आमदार आहेत, ज्यांच्याकडं उदगीर आणि जळकोट तालुका आहे. संजय बनसोडे एक अहमदपूर चाकूरचे आमदार आहेत, त्यांच्याकडं 2 तालुक्याचा विषय येतो. या दोन्ही ठिकाणी आपण जर पाहिलं तर राष्ट्रवादीची संख्या ही वाढू शकते आणि जळकोटमध्येही वाढू शकते आणि उदगीरमध्येही वाढू शकते आणि चाकूरमध्ये सुद्धा वाढू शकते. अशा एका परिस्थितीमध्ये दादांच्या निधनामुळं एक नाही जरी म्हटलं तरी 15-20% मताची सहानुभूतीची लाट ही राहू शकते. तर सगळ्यात महत्त्वाचं आम्ही वारंवार सांगू इच्छितो की जेव्हा कॅप्टन हा परफेक्ट असेल, तो वशिलेबाजी करणारा किंवा काड्या करणारा नसेल तर शिस्त निकाल चांगला लागू शकतो. आपल्याला वारंवार मी एक उदाहरण देत असतो, वरमाय शिंदळ तर वराडात गोंधळ. आणि या ठिकाणी वरमाय म्हणजे या पूर्ण भाजपचं नेतृत्व ज्यांच्याकडं जाणीवपूर्वक देवाभाऊनी दिलेलं आहे ते बसवराजजी पाटील. हे कुणालाही हस्तक्षेप करू देत नाही. योगायोगानं म्हणजे संभाजीराव पाटील असतील, अभिमन्यू पवार असतील, रमेश कराड असतील, या तिन्ही भाजपच्या आणि त्याचबरोबर त्यांनी वैयक्तिक लक्ष घालून चाकूरमध्ये म्हणजे अहमदपूरमध्ये युती केली, नंतर उदगीर जळकोटमध्ये युती केली आणि अशा एकंदरीत परिस्थिती पाहत असताना रेणापूर मध्ये गेल्या वेळा विधानसभेचा विचार करत असताना थोडं काँग्रेसला चांगलं चित्र होतं. पण यावेळा रेणापूर विधानसभा ॲज सच म्हणजे त्या ठिकाणी जर आपण पाहिलं तर दणका
हा नक्कीच बसू शकतो, कारण गेल्या वेळा भाजपच्या लातूर ग्रामीण मध्ये 3 आणि काँग्रेसच्या 6 जागा होत्या. या ठिकाणी उलटा पुलटा निकाल हा लागू शकतो आणि एकंदरीत उमेदवारी या भाजपनं देत असताना मग आमदार पुत्र रमेश कराड यांचा मुलगा हा उमेदवार राहणार होता, तो नाही. अभिमन्यू पवार यांचा मुलगा राहणार होता, तो नाही. निलंग्यामधनं संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या मिसेस उमेदवार राहणार होत्या, त्याही उमेदवार नाहीत. आणि तरी परंतु आपण जर पाहिलं तर इकडं रेणापूरमध्ये संजीवनीताई कराड असतील, ऋषिकेश कराड असतील, त्याचबरोबर आमदार रमेशप्पा कराड यांचं नियोजन अत्यंत अधिकात अधिक सकारात्मक आणि चांगलं करण्याचा प्रयत्न आहे. टीम वर्क जमलेला आहे आणि सतत काम, सतत विकास, सतत लोकसंपर्क, यामुळं आम्हाला असं वाटतं की काही चांगलं घडलं तर आश्चर्य वाटायला नको. अभिमन्यू पवार यांच्याबद्दल औसा नगरपालिकेमुळं उलट सुलट जरी चर्चा असली तरी परंतु गेल्या वेळेसपेक्षा भाजप ही चांगली परिस्थिती निश्चित राहणार. राष्ट्रवादी बाबा हे शहरामध्ये आपण जर पाहिलं तर थोडं मुस्लिम मतदान आणि दलित मतदान असल्यामुळं आणि लिंगायत समाज नाराज असल्यामुळं हा फटका बसला. पण यावेळा स्वतः अभिमन्यू पवार, त्यांचे चिरंजीव, त्यांचं टीम या सगळ्यांनी मिळून औशामध्ये चांगल्या प्रकारचं नियोजन केलेलं आहे आणि यश खेचून आणण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे. निश्चित आज तरी आपण नक्की असंच होईल असं सांगता येत नाही. संतोष विरुद्ध संतोषची कुस्ती ही इनामी ठरणार आणि आप्पा अध्यक्षपद आपल्याला मिळणार असं म्हणत असल्यामुळं थोडी गडबड घोटाळा व्हायची शक्यता नाकारता येत नाही. संतोष सोमवंशी च्या मिसेस हे शेवटच्या टप्प्यात टिकू शकतील का, हा खरा प्रश्न आहे. कारण मुक्ताप्पा हे एक अत्यंत म्हणजे प्रतिष्ठित आणि म्हणून पाहिलं जातं. त्याचबरोबर आपण जर पाहिलं निलंग्यामध्ये संभाजी पाटील निलंगेकर असतील, छोटू पाटील असतील आणि त्यांची टीम, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे संजय दोर्वे असतील, चेअरमन असतील, ह्यांना जरी उमेदवाऱ्या दिल्या नसल्या तरी हे नाराज होतील अशा प्रकारचं काही चिन्ह नाही. त्याचबरोबर उदगीरमध्ये, जळकोटमध्ये हे राष्ट्रवादी आणि भाजपचं चांगलं चित्र राहील. त्याचबरोबर अहमदपूरमध्ये सुद्धा भाजपला आणि राष्ट्रवादीला अनुकूल चित्र राहील. एकंदरीत गेल्या वेळेस भाजप या 36 जागेवर होता, यावेळेस आमचा असा अंदाज आहे की 30 ते 37 जागेवर येईल. काँग्रेस 14 होत्या, यावेळा काँग्रेस एकतर 13 ते 15 राहतील. शिवसेना कदाचित खातं उघडलं तर उघडल, नसता उघडणार बी नाही. राष्ट्रवादी काँग्रेस 6 जागा होत्या, तर राष्ट्रवादीच्या या ठिकाणी 6च्या ठिकाणी 12 पर्यंत जाऊ शकतंय, अशा प्रकारचं एकंदरीत चित्र आहे. मित्रहो, आता आलेली मरगळ, पण त्याही पेक्षा भाजपमध्ये जी गटबाजी होती का काय अशी जी भीती वाटत होती, पण त्याला रोखण्यात बसवराजजी पाटील हे 100% आतापर्यंत तरी यशस्वी ठरले आहेत. आणि मेरे आंगणे में तुम्हारा क्या काम है, आणि काँग्रेसचा विचार करत असताना अमित देशमुख यांचं वक्तृत्व, त्यांचा संपर्क, त्यांच्या सभा ह्या निश्चित चांगल्या जरी असल्या तरी परंतु फक्त भाषणानं मत मिळत नाहीत.
कारण आपण जर पाहिलं लातूर शहराचा महानगरपालिकेचा निकालाचा विचार करत असताना त्यांनी वंचित आघाडी म्हणजे दलित आणि मुस्लिम मतं हे त्यांनी घेतलेले होते आणि फार मोठा फटका हा झाला होता. आणि महानगरपालिकेमध्ये काही कुणाचा इंटरेस्ट ना संभाजीरावचा, ना अभिमन्यूचा, ना रमेश कराडचा, यांचं काही नुकसान होणारच नव्हतं. त्यामुळं फटनेवाली की फटकी धोबी बेटा चांद अशा प्रकारचं चित्र होतं. कारण सहज 12 जागा अशा हाताने घातल्या आपसातल्या गटबाजीमुळं. आणि इथं मात्र काय बसंती की इज्जत का सवाल आहे म्हणल्यासारखं, बाबासाहेब की इज्जत का सवाल है, संजय बनसोडे की इज्जत का सवाल है, संभाजीराव पाटिल की इज्जत का सवाल है, और अभिमन्यु पवार की इज्जत का सवाल है, आणि रमेश आप्पा कराड की इज्जत का सवाल है. आणि या सर्व गोष्टीचा विचार करत असताना पुन्हा एकदा केलेली कामं, दिलेल्या उमेदवाऱ्या आणि बी अलर्ट. कारण निलंगा नगरपालिका आपण जर पाहिली भाजपची आहे, रेणापूर नगर पंचायत ही भाजपची आहे. आपण अहमदपूरमध्ये नगराध्यक्ष हा जरी असला विरोधातला तरी राष्ट्रवादीचं संख्या नगरसेवक जास्त आहेत. उदगीरमध्ये भाजप आणि राष्ट्रवादीची युती आहे. थोडा अंशामध्ये फटका बसला तरी परंतु पुढच्याच ठेच मागचा शहाणा असं चित्र असून आज म्हणजे राम भरोसा निवडणूक आहे म्हणत असताना निवडणुकीत राम भरणं काय आणि हरामाना रोखणं हे काम निश्चितच अत्यंत चांगल्या पद्धतीनं बसवराजजी पाटील यांनी केलं आहे. त्यांच्याकडं कोणीही नाटकं करू शकत नाही. कारण हे पहिले अध्यक्ष आहेत की जे स्वावलंबी म्हणा किंवा इलेक्शन आपल्या बैठकीचा खर्च द्या असा आतापर्यंतचे जे अध्यक्ष भेटत गेले ते रमेश कराड वगळता ते सगळे परावलंबी, ऊपर से आएगा खुराक फिर नीचे होगा जय जयकार किंवा जिधर उडे बम उधर चले हम अशा प्रकारचं होतं. आणि अशा एकंदरीत परिस्थितीत निश्चित अमित देशमुख यांचं करावं तेवढं कौतुक जरी थोडं असलं तरी परंतु टीम वर्क जे असलं पाहिजे, औसा असेल, निलंगा असेल किंवा चाकूर असेल, उदगीर असेल, जळकोट असेल, अहमदपूर असेल, ह्या टीम वर्क कमी पडतंय. यामुळं बघूया आम्ही आज समजा 29 तारीख 2 दिवसात आम्ही फॉलोअप तर घेत आहोत. आम्ही मतदारसंघनिहाय आमचा प्रयत्न राहणार आहे की ह्या 58-59 मतदारसंघात काय काय होऊ शकतंय. तर तुम्हाला जे वाटतंय काय होऊ शकतंय काय नाही हे आपणही कॉमेंटमध्ये बिनधास्त बेधडक आमचं कुठं चुकतंय वाटतं. कारण प्रचंड गोंधळलेलं वातावरण या घडलेल्या घटनामुळं वेळ कमी. बघूया काय काय होतंय ते. आणि एकंदरीत आम्हाला अशी विनंती करावीशी वाटते की आपण आपलं मत मतदारसंघनिहाय सांगू शकत असाल, मतदारसंघनिहाय किंवा एकंदरीत काय होईल वाटतंय हे सांगावं. मराठवाडा नेता यूट्यूब शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद.